महोदय, अलीकडच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रस्ताव दिले आणि काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले। आपल्यालाही त्याच्यामध्ये 9,000 कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीने मिळालेले आहेत। महोदय, अलीकडच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या वर्षी 50 वर्षाच्या परतफेडीने बिनव्याजी 1.5 लाख कोटी रुपये संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या करता उपलब्ध करून दिलेले होते। प्रत्येकाने आपापले प्रस्ताव दिले आणि काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले। आपल्यालाही त्याच्यामध्ये 9,000 कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीने मिळालेले आहेत। यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनजींनी 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर केल्यानंतर लगेचच इतक्या मोठ्या तुम्ही पुरवणी मागण्या कशा सादर केल्या? तुम्ही राज्याची आर्थिक शिस्त बिघडवताय, तुम्ही राज्य अडचणीत आणताय, अशा प्रकारचं बरीचशी चर्चा काल पण वेगवेगळ्या डिमांड्सवर चर्चा झाली। त्याच्यामध्ये पण काही सन्माननीय सदस्यांनी ह्या गोष्टीचा उल्लेख केला। आज देखील सन्माननीय जयंतराव पाटील साहेब आणि काही इतर मान्यवरांनी देखील ह्या गोष्टीचा उल्लेख केला। पण मला या उत्तराच्या निमित्तानं, चर्चेच्या निमित्तानं सभागृहाला पण सांगायचं आहे आणि राज्याला पण सांगायचं आहे की त्यामध्ये 15वा वित्त आयोग आहे। त्या 15व्या वित्त आयोगाचा निधी राज्याला मिळत असतो, देशातल्या अनेक राज्याला मिळत असतो, आपल्यालाही मिळत असतो। आणि त्याच्यामुळे ह्या 57,000 कोटीच्या मागण्या सादर करत असताना हाही विचार आम्ही 15व्या वित्त आयोगाचा केलेला आहे। अध्यक्ष महोदय, अलीकडच्या काळामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या वर्षी 50 वर्षाच्या परतफेडीने बिनव्याजी 1.5 लाख कोटी रुपये संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्या करता उपलब्ध करून दिलेले होते। प्रत्येकाने आपापले प्रस्ताव दिले आणि काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले। आपल्यालाही त्याच्यामध्ये 9,000 कोटी रुपये बिनव्याजी 50 वर्षाच्या परतफेडीने मिळालेले आहेत। यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री